नमस्कार, गुड इव्हिनिंग. इनोव्हेट फाउंडेशन पुणे आणि AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 3 वर्ष सातत्याने ही स्पर्धा इथे आयोजित केली जात आहे. आणि मला वाटतं त्याचे विटनेस म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फॉर्मर व्हाईस चान्सलर आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर त्यांचं सातत्याने 3 वर्ष ते इथे येत आहेत. त्यामुळे त्यांना ह्या इनोव्हेशनची जी स्पर्धा आहे याचा ग्रोथ रेट त्यांनी बघितलेला आहे. मी पहिल्या वर्षी होतो आणि त्यावेळची पार्टिसिपेशन आणि ह्या वर्षीचा पार्टिसिपेशन आणि त्याचा सक्सेस रेट याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की हा एक्सपोनेशनली ग्रोईंग आहे. त्यामुळे अशी ही स्पर्धा त्याच्या व्हॅलिडिटरी फंक्शनसाठी व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर, माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर माने सर, तसेच या इनोव्हेट फाउंडेशनचे जे चीफ आहेत फाउंडर आहेत ते कल्पेश यादव, इतर मान्यवर सुरेशजी आहेत, शिंदे सर, इतर मान्यवर प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्र हो. खरं तर गेले 24 तास आपल्यासमोर जो प्रॉब्लेम दिलेला होता त्या संदर्भात आपण काम केलेलं आहे. आणि आता असं लक्षात आलेलं आहे की यामध्ये एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट याच्यावर खूप भर दिलेली आहे. पण ज्यावेळेला आपण इन जनरल टेक्नॉलॉजी ज्यावेळेला बघतो आणि त्याचा ग्रोथ रेट बघतो किंवा चेंजिंग रेट बघतो तर सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी प्रत्येक 2 वर्षांनी बदलते आहे आणि पुढच्या वर्षी 2 नॅनोमीटरची टेक्नॉलॉजी येऊ घातलेली आहे. त्यामुळे आजच्या तारखेला आजच्या घटकेला जे सॉफ्टवेअर ज्या सिस्टीमवर चालतात त्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो, जसं पराग सरांनी सांगितलं की रिकॉन्फिगरेबल कॉम्प्युटिंगचा आपल्याला कुठेतरी विचार करायला पाहिजे. तो करत असताना समाजाला काय लागतं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला समाजासाठी जर काही करायचं असेल तर त्याला आपल्याला ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी वेअर पीपल मॅटर, जिथे लोकांसंदर्भात त्याच्यात बदल होतो, त्यांची काय गरज आहे तर आपण आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडे काय आहे आणि त्यांना कशाची गरज आहे असा विचार करून ज्यावेळेला एखादी गोष्ट आपण तयार करू आणि ती समाजासाठी उपयोगी पडेल ते खऱ्या अर्थाने ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल. आणि हे सगळं करत असताना सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे ज्यावेळेला 11वी 12वी करून येतात त्यावेळेला ते काही बेसिक डेफिनेशन जिथे शिकतात त्या मात्र त्यांना इथे अप्लाय करायला लागतात, जिथे आपण ॲक्युरसी प्रिसिजन फक्त म्हणतो पण इथे ॲक्च्युली तुम्हाला दाखवायला लागते की ॲट व्हॉट ॲक्युरसी माझी सिस्टीम चालणार आहे, किती प्रिसिशनने चालणार आहे, कुठल्या डायरेक्शनला किती वेगाने जाणार आहेत. तर मला वाटतं जे आपण वर्गात शिकतो ते ॲक्च्युली इथे करायला मिळतं, ते आपल्याला अनुभवायला मिळतं आणि ते समाजासाठी उपयोगी पडतं. तर याच्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खरंच चांगला आहे. आणि मागच्या वर्षाचा जो सक्सेस रेट आहे ज्याच्यामधला जो विद्यार्थी ज्याला पहिलं प्राईज मिळालं होतं त्याने 1 करोडचा टर्नओव्हर केलेला आहे, हे खरंच आनंदाची बाब आहे. आपण सर्वांनी मिळून त्याचं कौतुक करूया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी कल्पेश यादव आणि AISSMS दोघांचं अभिनंदन करतो की त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवून हे 3रं पर्व इथे सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी ते बहुतेक बाहेर जाण्याचा विचार करतायत. तर त्यांनाही मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.